हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील सर्व पदांची जी शैक्षणिक पात्रता आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। मी कालच याच्यावर व्हिडिओ टाकणार होतो, परंतु काल झालेल्या पेपरमधले ॲनालिसिसचे व्हिडिओ आले, त्यामुळे जिल्हा परिषदच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि अभ्यासक्रमाचा व्हिडिओ आलेला नाही। तर आता आपण या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक, सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याच्यामध्ये 5 विषयांचे तुम्हाला व्हिडिओ मिळतील पहा। आरोग्यशास्त्र, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण आणि परीक्षा IBPS घेणार आहे म्हणून गणिताचे जे 7-8 टॉपिक महत्त्वाचे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये ॲड होणार आहेत येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक, सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, आपण सर्व पदांची शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये पाहणार आहोत। पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम पू। त्याच्यामध्ये पहा, शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षांचा पाठ्यक्रम किंवा समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारामधून नाम निर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल। तर ही आहे कनिष्ठ अभियंताची शैक्षणिक पात्रता। आणि कनिष्ठ अभियंताची सिव्हिल इंजिनियर टेस्ट माझी आज लॉन्च होणार आहे संध्याकाळपर्यंत, तर ती तुम्हाला उपयुक्त आहे। दुसरं जे आहे ते विस्तार अधिकारी पंचायत, याच्यासाठी संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल। म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणतीही पदवी, इंजिनिअरिंग असेल, कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही विस्तार म्हणजे पंचायत विस्तार अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता। आता तिसरं पद आपण पाहूयात पहा। त्याच्या पुढे पहा, म्हणजे कोणतीही पदवी चालते अर्ज करण्यासाठी, पण त्यांनी प्राधान्य कशाला दिले तर ग्रामीण समाज कल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमाचा 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। अर्ज सर्वांना करता येईल, पण जर समान मार्क्स मिळाले तर ज्यांना हा अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल, पण जर तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर मग तुम्हालाच प्राधान्य दिलं जाईल जरी तुमच्याकडे हा अनुभव नसला तरीही। आता तिसरं पद आहे कंत्राटी ग्रामसेवक, ज्यासाठी खूप विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत। तर याच्यामध्ये पात्रता पहा, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणासह उत्तीर्ण, म्हणजे 12वीला 60% गुण पाहिजेत। 12वी कोणतीही चालेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कोणतीही चालेल, फक्त 12वीला 60% गुण असणं आवश्यक आहे। आता इथं मी स्पष्ट सांगितले की 12वीला 60% गुण आवश्यक आहे, तरी व्हिडिओ पाहिल्यानंतर काही जण फोन करून विचारतात, सर मला 12वीला 60% नाहीत म्हणून मी फॉर्म भरू शकतो का? मी जर स्पष्ट सांगितले की 60% असतील तरच ग्रामसेवकचा फॉर्म भरता येईल, तर परत फोन करून विचारण्याची गरज नाही। क्लिअर झाले? पुढे पहा, अजून काय पाहिजे तर शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी म्हणजे किंवामध्ये दिले बरं का। एक तर कोणतीही 12वी चालेल आणि त्या 12वीला 60% गुण पाहिजे, किंवा शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षांचा अभ्यासक्रम किंवामध्ये दिले बरं का। म्हणजे हीच अट महत्त्वाची आहे की 12वीला 60%, त्याच्यापुढे किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदविका ज्याला आपण BSW म्हणतो, किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदविका, म्हणजे GTETचा कोर्स असतो पहा, GTCचा कोर्स असतो ग्रामसेवकचा, त्याचं सांगितले। 2 वर्षांचा अभ्यासक्रम धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल। मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल, ते समान मार्क्स पडले तर। आणि याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, MSCIT म्हणजे संगणक हाताळणीचं जे प्रमाणपत्र आहे, MSCIT किंवा OOC काहीतरी आहे, तर ते सर्टिफिकेट असणं कंपल्सरी केलेलं आहे। पहा, संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील। तर हे झालं ग्रामसेवकांचं। आणि कंत्राटी म्हणलं तरी ते फक्त 3 वर्षासाठीच असतं, नंतर ते परमनंट 100% करतातच सर्वांना। नंतरचं पद आहे आरोग्य पर्यवेक्षक, तर यांची पात्रता पहा, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा पाठ्यक्रम
यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. म्हणजे काय, एकतर विद्यापीठाची कोणती पदवी चालेल आणि जो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा कोर्स असतो 12 महिन्याचा तो सुद्धा केलेला पाहिजे. त्याच्यानंतर औषध निर्माता आहे पहा, तर औषध निर्मात्यासाठी औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषधी निर्माते असलेले उमेदवार. म्हणजे तुम्हाला पदवी किंवा पदविका पाहिजे आणि तुमची नोंद झाली पाहिजे. कशामध्ये, तर औषधशास्त्र अधिनियम 1948 या कायद्यानुसार तुमची नोंदणीसुद्धा होणं आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या. नोंदणी केली नसेल तर करून घ्या लवकर. त्याच्यानंतरचं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल. म्हणजे सायन्समध्ये तुमचं BSc झालेलं असेल थोडक्यात, आणि याच्यामध्ये यापैकी कोणताही विषय पाहिजे, एखादा भौतिकशास्त्र पाहिजे किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यापैकी एखादा विषय असणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे ते, उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल, परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रशाळामध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. ते समान गुण मिळाले तरचा विषय असतो. आणि ही सर्व पात्रता मी फक्त जिल्हा परिषदेसाठी सांगत आहे बरं का. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ची जी ॲड येणार आहे त्याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद आहे, त्याची पात्रता वेगळी आहे. ही फक्त मी जिल्हा परिषदेची पात्रता सांगत आहे तुम्हाला. पुढे पहा आरोग्य शेवट. आरोग्य शेवटमध्ये विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे काय, तर आरोग्य शेवट पुरुषासाठी 10वीला विज्ञान हा विषय पाहिजे. ज्यांचा 10वीला विज्ञान हा विषय असेल तो कोणीही फॉर्म भरू शकतो. आपण ही फक्त जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामधील ड्रगचा जो आरोग्य शेवट आहे त्यांची पात्रता वेगळी आहे. ही पात्रता फक्त जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटाची मी सांगत आहे. पुढे पहा, ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजे सरळ साध्या शब्दात फक्त 10वीला विज्ञान विषय असला की तुम्ही फॉर्म भरू शकता आरोग्य शेवट पुरुषसाठी. आणि आरोग्य शेवट पुरुषसाठी फक्त पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात, महिलांनी करायचा नाही. पुढे पहा, आरोग्य शेवट पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी. तर हे फॉर्म भरताना खास करून लक्षात ठेवा की आरोग्य शेवट पुरुष वेगळं आणि आरोग्य शेवट पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी वेगळं. तर याच्यामध्ये विज्ञान म्हणजे यांना पण 10वी पाहिजे, प्लस राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि यांनी कोर्स केला नसेल तर तो परत करता येत असतो. त्याच्यानंतर आरोग्य सेविका. आता आरोग्य सेविकेमध्ये फक्त त्या महिलाच अर्ज करू शकतात. कोण करू शकतात पहा, तर ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ते. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर ज्यांचं सहाय्यकारी प्रसाविका हा कोर्स झालेला आहे त्यांनाच फक्त याच्यामध्ये अर्ज करता येईल. पुढे पहा, विस्तार अधिकारी कृषी यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. जे उमेदवार संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करत असतील अशा उमेदवारांमधून नेमणूक करण्यात येईल. कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्हता व कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे सरळ सांगतो, BSc ॲग्री झालेला असेल ना तर त्यांना कृषी विस्तार अधिकारी यासाठी अर्ज करता येईल. त्याच्यानंतरचं पद पाहूयात आपण आता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. आता याच्यासाठी मी टेस्ट सिरीज कालच लॉन्च केली, ॲसिस्टंट सिव्हिल इंजिनियर टेस्ट सिरीज अशी ती टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. आता याच्यासाठी ना ज्यांनी तो 1 वर्षाचा कोर्स केलेला असतो ना त्यांच्यासाठी हे पद आहे पहा, की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधिमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम, की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर
म्हणजे बांधकाम पर्यवेक्षकचा कोर्स असेल, किंवा सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र असेल, किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर, पदवी स्थापत्यमध्ये धारण करीत असणारे उमेदवार पात्र असतील. तर या असं स्थापत्यमधल्या म्हणजे जो सिव्हिलसाठी मी 2 टेस्ट लॉन्च केलेले आहेत. जी कालच लॉन्च झाली ही स्थापत्य अभियांत्रिकी 6 आणि आज लॉन्च होणार आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज, जी वर मी कनिष्ठ अभियंता पद सांगितलं ना पहिलंच त्याच्यासाठी. आता त्याच्यानंतरचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक. आता हे जे पशुधन पर्यवेक्षक आहे यांची शैक्षणिक पात्रता पहा की संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यशास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा म्हटलेलं आहे बरं का त्यांनी. पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी या बाबतीत पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती. त्यावेळच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपालन प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधित कृषी विद्यापीठ यांनी चालवलेला पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम किंवा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालवलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील 2 वर्षाचा सेवा अंतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि खालील संस्थांनी चालवलेला पशुवैद्यशास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम. त्याच्यामध्ये महाराष्ट्र तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठे किंवा ज्यामुळे नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायाच्या पर्यवेक्षणाखाली व निर्देशनाखाली किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करण्याचा हक्क असेल अशी भारतातील कोणत्याही पशुवैद्यक संस्थेची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती. परंतु किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करणाऱ्यांना हक्क मिळवून देणाऱ्या पदविकेचा किंवा प्रमाणपत्राचा धारक भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984 1984चा 52 याच्या कलम 30 खंड ठ च्या परंतु कालातील स्पष्टीकरणान्वये व कलम 57 कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात काढलेल्या क्रमांक IVC 1006 दिनांक 27 ऑगस्ट 2009च्या अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या किरकोळ पशुवैद्यकीय सेवाच देण्यास हक्कदार असेल आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. म्हणजे या पदासाठी सुद्धा MACIT फॉर्म भरतानाच कंपल्सरी आहे. पुढे पहा पर्यवेक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका. याच्यामध्ये ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली असावी. म्हणजे हे जे सोशिओलॉजीमध्ये तुमचं BA झालेलं असेल किंवा कोणती पदवी असेल, पण समाजशास्त्र हा विषय असेल किंवा गृहविज्ञान असेल किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र यापैकी एखादा विषय घेऊन पदवी झालेली असावी. त्याच्या पुढे पहा वरिष्ठ सहाय्यक लिपिक. तर संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. यासाठी कोणतीही अनुभवाची अट नाही. वरिष्ठ लिपिकची टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च झालेली आहे. कनिष्ठ यांत्रिकी याच्यासाठी ज्यांची यांत्रिकी शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि रूळ मार्ग किंवा वाफेचे व तेलाचे रोलर किंवा समतुल्य गोष्टींच्या दुरुस्तीचा ज्यांना कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असेल असे उमेदवार. आणि हे संगणक कार्याता म्हणजे MACITचं सांगितलेलं आहे. DOE, ACC, CC, O स्तर, B स्तर किंवा C स्तर असं ते सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मी सर्व पदांची तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे. या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये 2012 पासून 2022 पर्यंतच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग यांनी घेतलेले सर्व पेपर आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पेपर याच्यामध्ये दिलेले आहेत.
आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे, तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.